श्री स्वामी समर्थ. या 4 व्यक्तीच्या पाया पडल्याने आयुष्यात दुर्दैव येते. त्यामुळे या 4 व्यक्तीच्या चुकूनही पाया पडू नका, नाही तर आयुष्यात कधीच यशस्वी होऊ शकणार नाही. कोणत्या आहेत त्या व्यक्ती? कोणत्या व्यक्तीच्या पाया पडू नये? कोणत्या व्यक्तीच्या पाया पडणे शुभ असते, तर कोणत्या व्यक्तीच्या पाया पडणे अशुभ असते, हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण त्याआधी तुमची श्री स्वामी समर्थ महाराजांवरची खरी श्रद्धा भक्ती असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. 1. कोणतीही वयस्कर व्यक्ती स्मशानभूमीतून आली असतील तर त्यांच्या पाया पडू नये, कारण स्मशानातून येणारा माणूस अशुद्ध मानला जातो. 2. मंदिरामध्ये कोणताही माणूस देवाची पूजा करण्यासाठी जात असतो, त्यावेळी तो सामान्य असतो. त्यामुळे मंदिरात कोणी भेटले तर देवाच्या आधी त्याच्या पाया पडू नये. 3. झोपलेल्या माणसाच्या पाया पडू नये, कारण शास्त्रानुसार ते अशुभ मानले जाते. झोपलेल्या व्यक्तीच्या पाया पडण्यासारखे असते, त्यामुळे खूप नुकसान होऊ शकते. 4. एखादी व्यक्ती जर देवपूजा करत असेल तर त्याच्या पाया पडू नये. त्याची पूजा पूर्ण होईपर्यंत वाट पाहावी, मध्येच त्याच्या पाया पडू नये. त्यामुळे पूजेमध्ये विघ्न येते व ते पूर्णपणे चुकीचे आहे. 5. साधू संन्यासी यांच्या आपण पाया पडणे, पण त्यांना कधीच पायाला हात लावू देऊ नये, कारण ते फक्त त्यांच्या गुरूच्या पाया पडतात. 6. जावयाने सासऱ्यांच्या पाया पडू नये. पौराणिक कथेनुसार शिवशंकरांनी आपले सासरे दक्ष त्यांची हत्या केली होती. 7. भाच्याने मामाच्या पाया पडू नये. भाच्याने मामाच्या पाया पडू नये, कारण कृष्णाने कंस मामाचा वध केला होता. 8. जेवताना पाया पडू नये. एखादी व्यक्ती जेवत असेल तर जेवताना पाया पडू नये. 9. प्रवासाला निघणाऱ्या व्यक्तीच्या पाया पडू नये. ती व्यक्ती वयाने मोठी असेल, बरोबरच निघणार असेल तर त्यांना नमस्कार करू नका. 10. शत्रूला कधीच नमस्कार करू नका, कारण शत्रूच्या मनातील द्वेष असतो ते चांगले नसते, म्हणून शत्रूच्या कधीही पाया पडू नयेत. शत्रूच्या मनातील नकारात्मक ऊर्जा आशीर्वादाऐवजी आपल्याला मिळते, त्यामुळे शत्रूच्या पाया पडणे अशुभ मानले जाते. 1. मोठी बहीण आणि आत्याच्या पाया पडल्याने बुध ग्रह मजबूत होतो. 2. वयस्कर व्यक्तीच्या पाया पडल्याने केतू ग्रह बलवान होतो. 3. वडिलांच्या पाया पडल्याने सूर्यग्रह मजबूत होतो. 4. काकी, आई, आजी, मावशी यांच्या पाया पडल्याने चंद्रग्रह मजबूत होतो. 5. मोठ्या भावाच्या पाया पडल्याने मंगळ ग्रह मजबूत होतो. 6. संत गुरु ब्राह्मणांच्या पाया पडल्याने बृहस्पती ग्रह मजबूत होतो. 7. वहिनीच्या पाया पडल्याने शुक्र ग्रह मजबूत होतो. 8. सासरच्या लोकांशी चांगले संबंध ठेवले तर राहू ग्रह मजबूत होतो. कोणाला ओलांडू नये. 1. कोणत्याही प्राण्याला कधीही ओलांडून जाऊ नये. 2. अग्नीला चुकूनसुद्धा ओलांडू नये. पाय लागू देऊ नये. आणि ज्या खुंट्याला किंवा दोऱ्याला गाय किंवा वासरू बांधलेले असते त्याला कधी ओलांडू नये. 4. केस, भस्म आणि अपवित्र वस्तूंना कधी ओलांडू नये. या 4 लोकांची आपल्या घरी येणे शुभ असते. 1. जर तुमची नणंद तुमच्या घरी येत असेल तर तुमच्या नंदेच्या तुमची घरी येणे शुभ असते. माहेरी राहत असेल तर ते चुकीचे आहे. 2. तुमच्या घरी जर तुमचे जावई येत असतील, जावयाची पावलं तुमच्या घरासाठी अत्यंत शुभ असतात, पण जावयाने घर जावई होऊन राहू नये. 3. तुमच्याकडे वारंवार तुमचे भाचे येत असतील तर त्यांचे तुमच्या घरी येणे तुमच्यासाठी शुभ व भाग्याचे असते. 4. तुमच्या घरी कोणी संत, महापुरुष, गुरुजन असे येत असतील तर त्यांची पावले तुमच्यासाठी खूप शुभ असतात. 5. कुमारी मुलींनी कधीच पाया पडायला लावू नये. हिंदू धर्मात मुलींना देवीचे रूप मानले जाते. कुमारी मुली हे देवीचे रूप मानले जाते, म्हणून त्यांच्याकडून पाया पडून घेऊ नये. कुमारी मुलींनी पायाला स्पर्श केल्याने माणूस पापाचा भागीदार बनू शकतो. मामीने त्याच्या भाच्या आणि भाचीला त्यांच्या पायाला स्पर्श करून देऊ नये. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच
सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.